NH7 TV न्यूज. NH7 TV न्यूजमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे इथे GBM मोता हायस्कूलच्या प्रांगणात. इथे आज एक भव्य क्रीडा आयोजन केलेले आहे. कबड्डी टूर्नामेंट, विदर्भस्तरीय आमदार चषक म्हणून एक कबड्डी टूर्नामेंट आयोजन केलेलं आहे. बरेचसे संघ इथं दाखल पण झालेले आहे. आज उद्घाटनाचा प्रसंग आहे. आपण तुषार भाऊशी बोलूया की काय आहे त्यांचं मनोगत, कोण येणार आहे तर उद्घाटनाप्रसंगी. काही असं कळण्यात आलं की भाई काही स्टार प्रचारक पण येत आहे म्हणून. हो, द WWE रेसलर द ग्रेट खली आज इथे येणार आहे. त्यासोबत सन्माननीय माजी खासदार रामदासजी तडस आहे. त्यानंतर आपल्या कलेक्टर मॅडम त्या मनमतीजी ते देखील इथे येणार आहे. द ग्रेट खली हे WWE चे नामवंत रेसलर आहे आणि त्यांचं आगमन इथं आज हिंगणघाट नगरीमध्ये होणार आहे. सुभाष बोस व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा आयोजित आमदार चषक टिळक चौक मित्र परिवार, कृपया सर्व हिंगणघाट शहरातील व हिंगणघाट मतदारसंघातील जनतेला आव्हान आहे, 7 वाजता सर्वांनी आवर्जून आपली उपस्थिती इथं दर्शवावी, द ग्रेट खली यांची भेट घ्यावी अशी मी सुभाष बोस व्यायाम प्रसारक मंडळ तर्फे विनंती करतो. मित्र, ग्रेट खली या हिंगणघाट शहराला भेट देणं ही एक सौभाग्याची गोष्ट आहे की हे क्रीडा क्षेत्र आहे. हिंगणघाटची ओळख एक क्रीडा क्षेत्राने केल्या जाते. इथे सुभाष मंडळ हे प्रख्यात मंडळ असून बऱ्याच दिवसापासून इथं बरेचसे खेळाडू या मातीवरमध्ये घडलेले आहे. तर आज खूप दिवसानंतर याचं या कबड्डी टुर्नामेंटचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि आपल्या मंडळामार्फत किती संघांना असं बोलवण्यात आलेलं? तरी माझ्या हिशोबाने 30 ते 40 संघ येतील, लेडीज आणि जेंट्स पकडून येतील इथे कबड्डी खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी उत्तम प्रकारे सर्व आयोजन केलं आहे. सर्व सुभाष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व टीमनी, प्रामुख्याने आदरणीय समीर भाऊ पुनावर यांच्या मार्गदर्शनात सर्व हे आयोजन इथं आम्ही केलेलं आहे. आणि सर्व खेळाडू असतील, त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल व त्यांची राहण्याची व्यवस्था असेल व इथं आखलेलं संपूर्ण ग्राउंड असेल, हे उत्तम प्रकारे आम्ही आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न इथं करत आहोत. आणि निश्चितपणे हा जो पूर्ण सगळा सामना आहे म्हणजे आज 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये उत्तम प्रकारे होईल आणि सर्व हिंगणघाट शहरातील व मतदारसंघातील जनता अतिशय याचा आनंद घेईल. मित्र, बघताय आपण इथलं आयोजन, इथली साजसज्जा, इथली व्यवस्था, एक भव्य असं टुर्नामेंट इथं हिंगणघाट शहरामध्ये आयोजित केलेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे अंकुश भाऊ ठाकूर. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की आज उद्घाटनाप्रसंगी ते कोण पाहुणे आमंत्रित करत आहे, कोण येणार आहे भाऊ आज? आज सन्माननीय आमदार समीर भाऊ कुनावार, सुभाष बोस व्यायामशाळा प्रसारक मंडळ यांच्याद्वारा आयोजित आमदार चषक आज मोता शाळा इथे घेण्यात आलेला आहे. हे संपूर्ण आयोजन सुभाष मंडळाने केलेलं आहे. आणि आज या कार्यक्रमाप्रसंगी WWE चे चॅम्पियन रेसलर दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली हे आज हिंगणघाट इथे मोता शाळेमध्ये संध्याकाळी 7:30ला या ठिकाणी येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून. तर आमची सर्वांची मंडळातर्फे इच्छा आहे की हिंगणघाटवासियांनी त्यांना पाहायसाठी, त्यांना बघायसाठी, खूप मोठे चॅम्पियन आहे ते WWE चे आणि त्यांनी देशामध्ये भारत देशाचं नाव, खूप संपूर्ण या देशामध्ये भारत देशाचं नाव रोशन केलेलं आहे. त्यांना बघण्यासाठी आपण संपूर्ण हिंगणघाटकरांनी यावं, सगळ्यास ही विनंती. हिंगणघाट शहर आणि सुभाष मंडळ एक असं नातं आहे कबड्डी क्षेत्रामध्ये की संपूर्ण भारत सुभाष मंडळाचं नाव घेतल्यानंतर एक तर आदराने त्याच्याकडे पाहायला जाते. कारण तिथली जी खेळाडूंची व्यवस्था असते ती फक्त त्या व्यवस्थेला बघूनच इथं बरेचसे संघ सहभागी होतात. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सांगण्यात आलेलं आहे की कमीत कमी या आयोजनाला, या टुर्नामेंटमध्ये 40 ते 45 संघ असे येणारे. आपल्यासोबत धनु बकाने माजी नगरसेवक, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ.
सुभाष मंडळाची जी आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये कोण प्रमुख पाहुणे आहे, काय आहे, किती वाजता होणार आहे आणि खास महत्वाचं म्हणजे लेडीज संघ किती आलेले आहे, महिला संघ किती आलेले आहे आणि पुरुष संघ किती आलेले आहे, काय म्हणता धनु? सुभाष बोस व्यायाम प्रसारक मंडळातर्फे जे आमदार चषक कबड्डी टुर्नामेंट होत आहे त्यासाठी जवळपास पुरुषांचे 30 नामवंत संघ इथे सहभाग घेत आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये 16 नामवंत संघ इथे येणे अपेक्षित आहे. त्याचसोबत उद्घाटन सोहळ्यासाठी सन्माननीय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुनावार तसंच माननीय अनुरागजी जैन साहेब आणि कलेक्टर मॅडम. स्टार प्रचारक कोण येणार आहे असं कळलं आहे की स्टार प्रचारक येणार आहे, काय या म्हणतात? उद्घाटन सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे WWF चे जे वेसलर्स आहे द ग्रेट खली ते उद्घाटनाचं आकर्षण राहतील, इथं ते येणार आहे. धनुभाऊ बकानेचं म्हणणं आहे की बा द ग्रेट खली आणि हिंगणघाट शहराला भेट ही एक खूप आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या मार्फत मंडळामार्फत सगळ्यांना आग्रहाचं विनंती करण्यात येते की त्यांनी या ग्राउंडला समक्ष भेट द्यावी आणि क्रीडा कुंभाचा आनंद लुटावा. NH7 TV न्यूज करिता करीम खान, हिंगणघाट. NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें.